रामकृष्ण हरी माऊली. सर नमस्ते. माऊली, सर्वप्रथम आज दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी आपल्याला जो सांगली जिल्ह्याचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि माऊली, हा जो पुरस्कार आपल्याला तुमच्या विविध कामाच्या स्वरूपाने एक मिळणारी पोचपावती समजून तुम्हाला मिळत आहे. हा सर. आणखी मी एक माहिती ऐकायला मिळाली मला की 3 वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्याचे जे आपले ज्येष्ठ नेते आहेत चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत सुद्धा आपली बैठक होणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या बद्दल आपण काही प्रश्न मांडणार आहेत, त्याबद्दल मला थोडीफार माहिती हवी आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खासदार आमदार सगळेच आहे. हा. आणि पुरस्कार प्राप्त असताना हे मंत्री महोदय त्या ठिकाणी आले आहेत. तर त्या मंत्री महोदयांच्या समोर मुख्यमंत्री कार्यक्रमाचे विद्यार्थी आहेत. यांच्या अडचणीसाठी त्यांच्या प्रॉब्लेमसाठी आम्ही त्यांना साकडं घालणार आहोत. अच्छा. याच्या आधी चंद्रकांत दादा सोबत आपलं काही प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नांबाबत काही बोलणं वगैरे झालेलं आहे का? त्याच्यापूर्वी एकदा झालं होतं बोलणं, पण आता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणार आहेत. तर बरेच शिक्षणार्थीची मुलं जी आहेत त्या मुलांची व्यथा मांडण्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी एक वेगळा प्रयत्न ह्या आता जो पुरस्कार भेटतो तो पुरस्कार सगळ्या पत्रकार बांधवाच्या वतीने मला मिळतोय. हा, आम्ही बघितलंय. त्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. कारण याच्यापूर्वी देखील अनेक लोक म्हणले की बाबा महाराजांना पत्रकारांना म्हणजे हे पैसे लाख रुपये देतात, 2-2 लाख देतात असं सांगितलं जातं. पण आम्ही तसं काही न करता समाजातलं चांगलं जर काम केलं तर त्या बातम्या 100% दखल घेतली जाते. त्याचं तुम्हाला उदाहरण बघायला भेटलं असेल वारीच्या अनुषंगाने. वारीचे व्हिडिओ बघितले. सगळं म्हणजे तुमच्या बद्दल जे काही माहिती आम्ही गोळा करण्याचं काम करतोय त्याबद्दल बरेचसे तुमच्या जे सकारात्मक गोष्टी आहेत हे आम्हाला माहिती पडत आहेत. नाही, याच्या अगोदर देखील अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मीडिया ही एक अशी गोष्ट आहे की आपली व्यथा. आज माझ्यासोबत एकही मीडिया नसताना त्या ठिकाणी सगळ्या बातम्या पेपरला लागल्या गेल्या, नॅशनल चॅनलला लागल्या गेल्या. त्याच्यावरती तुम्हाला एकच सांगायचं की आपली व्यथा सरकारी दरबारात मांडण्याचं काम त्या ठिकाणी एक वेगळ्या माध्यमातून आपण करतोय. अच्छा. नेमकं प्रशिक्षणार्थ्यांच्या बद्दल तुम्ही काय प्रश्न मांडणार आहे चंद्रकांत दादा समोर? आम्ही त्यांना एक प्रश्न मांडणार आहे की माननीय मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझे एक महाराज आहेत, त्यामध्ये जे महाराज महात्मे आहेत ज्याची माझी चांगले परिचय आहेत, गुरुबंधू आहेत. ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक मंत्री महोदय संपर्कित आहेत. तर त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या मुलांच्या प्रश्नासाठी हे जर काम केलं एक RSS चेहरा आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला त्यांना विनंती करू की आपण या मुलांचं जर काम केलं तर भविष्यामध्ये हे मुलं आपल्याला उपयोगाचे असतील किंवा समाज उपयोगी काम करणारे मुलं आहेत, मुलं होती. आणि या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवरती उपयोग करण्यासाठी आपण देखील पुढाकार घ्यावा अशा भूमिकेत पावली साथ घालण्याचा प्रयत्न करणार आहे. जी 5 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे त्यावर चंद्रकांत दादा पाटलांनी जर तुम्हाला म्हटलं की आम्हाला जे द्यायचं होतं, जसे मुख्यमंत्री बोललेले आहेत की 5 महिन्यानंतर तुम्ही येऊ नका, यावर जर चंद्रकांत दादा सुद्धा यांनी जर हेच उत्तर दिलं तर तुमची भूमिका काय असेल? नाही, असं जर दिलं तर त्या ठिकाणची भूमिका माझी वेगळी बघायला भेटेल. नेमकी कशी? आम्हाला थोडीफार माहिती. त्या ठिकाणी त्यांच्या गाडीला घेरावा घालणार जो असतो ना त्याचं उत्तर त्या ठिकाणी त्या स्पॉटला त्यांना दिलं जाईल. चंद्रकांत दादा त्या ठिकाणी ते सकारात्मक बोलतील आणि सकारात्मक दृष्टीतून वाटचाल करतील. नेमके प्रशिक्षणार्थी या बैठकीला येणार आहेत का, असं काही याबद्दल माहिती? मी आता जी बैठक बोललेली आहे ही बैठक चंद्रकांत दादाला पाटलांना एक निवेदन देणे, त्याबरोबरच येणाऱ्या 12 तारखेला मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे. त्यामध्ये कोण माणूस माझ्यासोबत येणार आहे या संदर्भात आपण स्वतः प्रत्येकाने कॉन्टॅक्ट करावं आणि मला माहिती द्यावी, म्हणून मी ते माणसं नेमण्याचं काम करत आहे. म्हणजे आजच्या बैठकीत सुद्धा तुम्ही माणसं नेमण्याचं एक काम हाती घेतलेलं आहे असं दिसून येत आहे. म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये आहेत तुम्ही ठरवा की मी प्रत्येकाला फोन करणार नाही. तुम्ही सांगली जिल्ह्यातली मंडळी आहात, तुम्ही स्वतःहून फोन करून हे येणार आहेत हे फायनल करा. मी तुम्हाला ठिकाण सांगतो
आणि मंत्री महोदय भेटीसाठी आपण मुंबईला जाऊ. अच्छा, म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी तुमच्यासोबत संपर्क लवकरात लवकर साधावा असं आवाहन तुम्ही या ऑडिओच्या माध्यमातून करताय. आता प्रत्येक वेळेस मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच करतोय. पण प्रशिक्षणार्थी म्हणून त्या ठिकाणच्या मुलांनी जर प्रयत्न केले, कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, तर बाहेर जिल्ह्यांना जर ते फोन केले तर 100% आपल्याला यश प्राप्त होऊन जाईल. नक्कीच नक्कीच. माऊली, काही प्रशिक्षणार्थी सुद्धा फोन आले होते की आम्ही सांगलीला जातोय आज, तिथं कार्यक्रम आहे म्हणून. नेमके किती प्रशिक्षणार्थी येतील इथे याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? किती आहे त्याच्यापेक्षा मला फक्त येणारी मुलं जी आहेत तरी 10 जरी आले, फक्त 10 जरी आले तर त्या 10 जणांना सांगेन की 36 जिल्ह्याला तुम्ही फोन करा आणि कोण येणार आहे ते माहिती घ्या आणि त्या मुलांना मुंबईला कुठं बोलवायचं ते तुम्ही सांगा. मी तुम्हाला ठिकाण सांगतो, तिथं बोलवा. आपण मंत्री महोदय भेटून अच्छा अच्छा, ठीक आहे. धन्यवाद माऊली. पुन्हा एकदा तुम्हाला आज जो पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे त्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीत सुद्धा तुम्हाला असंच यश लाभो हीच विनंती आम्ही ईश्वरचरणी करत राहू. 100% धन्यवाद. धन्यवाद.